गुड मॉर्निंग फ्रेंड. सकाळी 6:33 झालेले आहेत. अजून काही जमलेलं नाही आहे आणि आज आपण मोस्टली हिंजवडी मेट्रो पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठपर्यंत पोहोचतो आहे मला माहिती नाही आहे. एखादं स्टेशन पाहण्याचा प्रयत्न करूयात. इकडून सोलापूर रस्त्यावरती उभा आहे आणि असं आपण पुढे जर जात राहिलो तर हिंजवडीकडे जाऊयात. हा पुढे हिंजवडीकडे जायला रस्ता आणि आपण असं आता मागून येतो आहे. त्या दिशेने आपण पुढे पुढे हिंजवडीकडे जाऊयात. चला तर. अजूनही सूर्योदयाला अवकाश आहे आणि आपल्याला जे जायचं आहे ते हिंजवडीकडे आपण जाणार आहोत. तर तोपर्यंत आपल्याला विजिबिलिटी मिळेल असं दिसतं एकंदरीत. कारण अजूनही हिंजवडी अजून बरंच लांब आहे. जाऊयात पुढे आपण आता सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपाशी पोचतो आहे आणि इथे अशी कामं चाललेली आहेत. साधारण मागे आपली जी मेट्रो दिसते ती वनाज ते रामवाडी आणि इथे हे सेगमेंट लावायची कामं अशी चाललेली आहेत. इकडे जर पाहिलं आपण तर हे इकडे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड आणि एलिव्हेटेड हे जे आहे हे आपली माझ्या उजव्या बाजूने जी मेट्रो येते ती वनाजकडून येऊन इकडे पुढे अशी रामवाडीकडे जाते आहे. इथे सेगमेंटची कामं अजून राहिलेली आहे. चाललेली कामं सेगमेंट लावण्याची आणि आपल्याला जायचं आहे त्या असं ह्या रस्त्याने ही मेट्रो इकडे हिंजवडी मानकडे गेलेली आहे. हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आणि त्याच्या शेजारीच आहे इकडे समोर ते सिव्हिल कोर्ट एलिव्हेटेड आणि अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. हे समोर दिसतं आहे ते सिव्हिल कोर्ट आणि ह्या दिशेने आपण पुढे पुढे जात राहिलो तर हिंजवडीकडे जाऊयात. ह्या दिशेने आपण जाऊयात पुढे. आता कुठपर्यंत पोचतो आहे ते मला माहिती नाही आहे आणि आपण एखादं स्टेशन पाहण्याचा प्रयत्न करूयात. थंडी तर आज बऱ्यापैकी आहे पण अशी बोचरी नाही आहे. आत्ता सकाळी 6:07 वाजलेत जवळपास आणि अजूनही अशी कामं चालली आहेत. आपण आता पुढे जाऊयात सिव्हिल कोर्ट हिंजवडी मानकडे. चला तर मग. जिथे आपल्याला जास्त दृश्यमानता दिसू शकेल तिथपर्यंत पाहणं. की कुठे जाणार आहोत ते अजून काही मी ठरवलेलं नाही आहे पण पाहूयात. आपण जितकं जमेल तितकं जाऊयात. चला तर. इथे अजूनही सेगमेंटचीच कामं बाकी आहेत. मी संचेच्या हॉस्पिटलच्या चौकामध्ये उभा आहे आणि हे पूर्णपणे अजून सेगमेंट लावायचे. आपण असं मागून जेव्हा आलो आहे सिव्हिल कोर्टकडनं तेव्हा तिथेसुद्धा कामं चालली होती आणि ती पूर्ण राहिलेली आहे. आपण ह्या दिशेने निघालो आहे म्हणजे हिंजवडीच्या दिशेने. जाऊयात पुढे आपण मग. खरं तर मी नक्की ठरवलेलं नाही आहे कुठे जायचं ते पण जिथे आपल्याला जास्त विजिबिलिटी मिळेल तिथलं एखादं स्टेशन पाहण्याचा प्रयत्न करूयात. चला तर. हे आपण आता पाहतो आहोत ते RBI मेट्रो स्टेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याचं स्टेटस असं आहे. ही समोर आपल्याला दिसते की RBI मेट्रो स्टेशन. इथे तर सेगमेंटसुद्धा लावलेले नाही आहेत आणि इकडे सेगमेंट लावून झालेली आहेत आणि जो डबल डेकर किंवा दुहेरी उड्डाणपूल होतो आहे तो इथपासून सुरू होतो आहे आणि असं पुढे हिंजवडीकडे जाते. आलो मागून म्हणजे सिव्हिल कोर्टकडनं आलेलं आहे आणि हा उड्डाणपूल सुरू झाला की त्याच्यावरनं आपली मेट्रो आणि पुढे
हिंजवडीकडे जाऊयात. आपल्याला तिथं जमेल तितकं अजून पुढे. दृश्यमानता थोडी वाढायला लागलेली आता. 7 वाजून गेलेले आहेत पण सूर्योदय काय झालेला नाही. आणि थंडी तशी जास्त नाही आहे. जी काय आहे ती आल्हाददायक थंडी आहे. जास्त काही थंडी नाही आहे. मागे जे आपण पाहतोय ते RBI मेट्रो स्टेशन. आणि आत्ता मी जो उभा आहे तो साधारण जिथे सिंचन भवन ग्राउंड आहे साधारण तिथपासून तिथे सेगमेंटची कामं चालू आहेत. सेगमेंट लावण्याची कामं चालू आहेत. तिकडे पुढे आपला दुहेरी मार्ग म्हणजे डबल डेकर ब्रिज त्याच्यावरून आपली मेट्रो आपण आहोत. आणि आपण हेच दृश्य व्ह्यूने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. झाला प्रयत्न माझा सक्सेस तर आपण पाहूयात. हे पाहते हे ते दृश्य आपण जे खालून पाहिलं ते जसं मी म्हटलं तुम्हाला आपण एक एरियल व्ह्यू मिळतो का तर फॉर्च्युनेटली आपल्याला हा एरियल व्ह्यू मिळतो आहे. हा इकडून अशी आपली मेट्रो सिव्हिल कोर्टकडनं आलेली आहे. मागे आपण आत्ता जे पाहिलं ते RBI मेट्रो स्टेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर हा आहे तो डबल डेकर ब्रिज जो आपल्याला खालून दिसत होता तो. हा वरनं आपली ही मेट्रो जाती आहे. इकडे हे रेंजल्सकडे रस्ता गेलेला आहे आणि असं आपली मेट्रो सरळ पुढे हिंजवडीकडे जाणार आहे. असं आपण या दिशेने असं सरळ गेलो तर आपण हिंजवडी मानकडे जाऊयात. खरं तर हा 23 किलोमीटरचा मार्ग आहे पण अजून मार्च 25पर्यंत व्हायला हवा होता असं म्हणतात. पण त्याला बराचसा डिले होतो आहे. अजूनही किती डिले होतो आहे काय सांगता येणार नाही आहे. पण नोव्हेंबर 25पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा विचार असा आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे. पण नोव्हेंबर 25पर्यंत पण होतोय की नाही ते सांगता येणार नाही आहे. आपण जाऊयात पुढे. अजून आता याच्या पुढचं स्टेशन येईल ते मोस्ट प्रॉबेबली युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले विद्यापीठ. माझ्या मागे जे टेकडी दिसत असेल ती चतुर्शृंगी टेकडी आहे. आणि आता आपण ह्याच दिशेने पुढे जाऊयात हिंजवडीकडे. चला तर मग आपण हे दृश्य एरियल व्ह्यूने पाहिलं. हे पहा मागून असं. परत हे आपण अजूनही तिथंच आहोत. मागे जे दिसतंय ते RBI मेट्रो स्टेशन. हे इथे काम चाललेलं आहे. हे समोर रेंजल्सकडे रस्ता चाललेला आहे. त्यानंतर हे पहा आपल्याला दिसतोय हा दुहेरी मार्ग आणि मेट्रो. आपल्याला इकडे पुढे हिंजवडीकडे जायचं आहे आणि आपण असं मागून आलो आहोत. त्यानंतर चला जाऊयात पुढे. आपण असं RBI मेट्रो स्टेशनकडून आलो आहे. युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचलो आहे. समोर जर आपण पाहू शकू तर ते पुणे युनिव्हर्सिटी. आणि इथे ज्याला जंक्शन म्हणतायत. एक रस्ता इकडे औंधकडे जातो आहे, एक रस्ता पाषाणकडे आणि एक रस्ता बानेरकडे. हा जो उड्डाण हा असा मागून आपण आलेला आहे. ह्या रस्त्याच्या वर आपली मेट्रो आहे. इथे सेगमेंट लावायची कामं रस्त्याचीही कामं चालली आहेत आणि मेट्रोचंही कामं चाललेलं आहे. ह्याला जंक्शन म्हणूयात आपण. थोडं पुढे जायचं अजून. हे माझ्या समोर जे दिसतं आहे ते पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले विद्यापीठ. हा जो ब्रिज गेलेला आहे तो औंधकडे. त्याच्यामधला आहे तो बानेरकडे. हा जो आहे तो पाषाणकडे. आणि आपण असं आत्ता मागून येतो आहे म्हणजे पुण्याच्या दिशेने येतो आहे किंवा सिव्हिल कोर्टच्या दिशेने येतो आहे. आणि आपली मेट्रो जी मधल्या रस्त्याने बानेरकडे निघाली आहे. ही मधली वाहतूक जी चालली आहे ती बानेरकडे आहे आणि ही वाहतूक माझ्या डाव्या बाजूची वाहतूक
पाषाणकडे. खरं तर मी हिंजवडीकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण खरं अजून हिंजवडीला जायला बराच वेळ लागेल आणि माझा व्हिडिओसुद्धा बराच मोठा होईल. त्यातूनही आपण थोडं आणखी पुढे जाऊयात आणि स्टेटस पाहण्याचा प्रयत्न करूयात. मला बाणेरकडे जायचं असेल तर मधल्या रस्त्याने जाता येणार नाही आहे. पाषाणच्या रस्त्याने जाऊन मग उजवीकडे मला वळावं लागणार आहे. पण तो रस्ता पुढे रेडी झालेला आहे काही नाही माहिती नाही अजून मला. ठीक आहे, आपण थोडं पुढे जाऊयात अजून हिंजवडीच्या दिशेने. चला तर मग. समोर पुणे युनिव्हर्सिटी, तो अगदी पलीकडचा तो औंधकडे जाण्यासाठी मार्ग. त्यानंतर मधला आहे तो हा इकडे बाणेरकडे जाईल, त्याच्यावर आपली मेट्रो आहे. आणि हा जो मार्ग, हा जो उतरतोय पूल, तो पाषाणच्या दिशेने मागून पाहतोय, म्हणजे जंक्शनपाशी उभा होत असं म्हणूयात, युनिव्हर्सिटी चौकात. हा रस्ता हा पाषाणकडे, हा पूल उतरतोय, मधला बाणेरकडे आणि त्याच्या पलीकडे औंधकडे. तर आपल्याला आता बाणेरकडे जायचं आहे, म्हणजे मधल्या रस्त्याने जायचं आहे. पण मधल्या रस्त्याने आपली स्कूटर पूर्णपणे जाऊ शकणार नाही, मला पाषाणच्या दिशेनेच जावं लागेल. जितकं शक्य आहे तितकं जाऊयात अजून पुढे. हे आपण युनिव्हर्सिटी जंक्शन पाहत आहोत, म्हणजे सिव्हिल कोर्टकडनं आलेली. वरचा आपली पुणे मेट्रो मधले थोडेफार सेगमेंट लावायचे राहिले, अदरवाईज इकडे सेगमेंट लावून झालेले आहेत. आणि ही मेट्रो इकडे अशी पुढे हिंजवडीकडे जाते, म्हणजे बाणेरमधून हिंजवडीकडे जाणार आहे. आपण असं या जंक्शनवरनं मागून आलो. तर अडचण अशी आहे की माझी स्कूटरची बॅटरी थोडी लो दाखवते, त्यामुळे मला परत जावं लागणार आहे. आणि हिंजवडीपर्यंत आपण पोहोचलो. नेक्स्ट टाईम आपण हिंजवडीकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. चॅनल लाईक करा, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.